नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया होय युट्यूब चॅनल मध्ये. मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आता दिवाळीच्या वेळेस मी व्हिडिओ सोडले नाहीत बरं का, म्हणजे सोडलेत परंतु एवढं मी ऍक्टिव्ह नव्हते. कारण मला पण माझ्या थोडं फॅमिलीला पण मला वेळ द्यायचा होता आणि हे व्हिडिओ करण्याच्या नादात किंवा दिवाळीचं फराळ वगैरे करण्याच्या नादात किंवा मी गावाला पण गेले असल्यामुळे मी काही व्हिडिओ शूट केले पण नाही आणि टाकले पण नाही. त्यासाठी मी सगळ्यांची क्षमा मागते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आता आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय माहितीये का, की बरेच लोक हसतात मला की मी असे व्हिडिओ बनवते म्हणून. आता मला अगदी मनापासून सबस्क्राईब त्यांनी मनापासून सबस्क्राईब केलेलं आहे आणि त्यांना कुठेतरी माझ्यात म्हणजे मला जे काही बोलायचंय ते त्यांना बरोबर समजलेलं आहे की प्रोफेशनल एवढं शिक्षण केलंय आणि जॉब करत नाही किंवा काय. त्यासाठी मी आधी माझे व्हिडिओ सोडलेले आहेत बरं का. कारण माझं बाळ आहे आणि मला प्रोफेशनल जॉब करून पैसा कमवण्यापेक्षा आणि लय मोठा पैसा कमवण्यापेक्षा मी मंथली खूप सारे पैसे कमवू शकते. अगदी 20-30 हजारापर्यंत मी सहजच कमवू शकते. कारण माझं प्रोफेशन तसं आहे आणि मला वाटत नाही की मी जॉब करावा किंवा मी पैसे कमवावे. कारण माझे मिस्टर कमवतात, आमचं घर चालेल इतपत तर ते कमवतात आणि आमचं बरोबर व्यवस्थित चांगलं गोडी गुलाबीनं भागतं आहे. आणि मला पैसे कमवण्यापेक्षा मला सगळ्यात जास्त महत्वाचं माझं बाळ आहे. आणि जोपर्यंत मला असं वाटत नाही की वातावरण चाललेलं आहे की महाराष्ट्रामधलं जे काही वातावरण आहे, बलात्कार म्हणजे बलात्कार, अत्याचार, मुलींवर छळ किंवा त्रास किंवा काय असते जे काही आता महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे, त्या वातावरणाकडे बघून मला तर असं वाटतं की मी सगळ्यात जास्त महत्वाचं माझ्या लक्ष म्हणजे माझ्या बाळाकडे देणं हे गरजेचं आहे मला. आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आणि त्याच्यापेक्षा जास्त जे काही म्हणतात की प्रॉपर्टी, ती माझ्यासाठी माझं लेकरूच आहे. आणि त्याला सांभाळण्यासाठी मला गरज नाही कुठल्या जॉबची किंवा कशाची. आणि मी जर पैशाचा विषय झाला तर युट्यूब चॅनल मी त्याचसाठी चालू केलेला आहे की मी घरी बसल्या सुद्धा मी युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ सोडून 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 माझं चॅनल ग्रो करून मी पैसे कमवू शकते. नाही कमवू द्या, परंतु माझं जे काही रुटीन आहे किंवा जे व्हिडिओ टाकायचं काम आहे ती मी नेहमी करत राहणार आहे. आणि जेव्हा मला जर स्वामी समर्थांची इच्छा असेल की मला युट्यूब मध्ये चांगले यश मिळावं तर मला नक्कीच यश मिळेल. आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचा सुद्धा माझा सपोर्ट आहे चांगल्याच प्रकारे. आणि असं नाहीये की काही लोकांना म्हणजे आवडतायत किंवा नाही आवडत. आवड हे प्रत्येकावर डिपेंड असते. आणि ज्यांना आवडतायत ते माझे मन लावून व्हिडिओ बघतायतच आणि त्यांना माझे विचार सुद्धा पटतायत. त्यामुळे ज्यांना बघायचंय त्यांनी त्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागतच आहे. आणि ज्यांना नाही बघायचंय त्यांना स्विप हा ऑप्शन असतो, त्यांनी माझा व्हिडिओ कुशाल बघू नये, त्यांची इथं गरज पण नाही. कारण ज्यांना ह्या माझ्या व्हिडिओ मधून काय घ्यायचं आहे किंवा जे मी महत्वाचे टॉपिक बनवत असते आणि ते का बनवत असते हे ज्यांना कळलंय, ज्यांना पटलंय, त्या लोकांनीच फक्त माझे व्हिडिओ बघावे एवढी माझी विनंती आहे. आणि जे रिकामटेकडे बाकीचे जे कमेंट करणारे किंवा हसणारे त्यांचं माझ्या चॅनेलवर अजिबात काम नाहीये आणि त्यांनी माझे व्हिडिओ बघू सुद्धा नका. ज्यांना माझे व्हिडिओ आवडतायत ते माझे व्हिडिओ आवर्जून बघतायत, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करतायत आणि मला फुल सपोर्ट करतायत. मला छान छान कमेंट सुद्धा करतायत माझ्या महाराष्ट्राच्या ताई. कारण त्यांच्या बरोबर जे काही घडतंय ते अगदी मी त्यांच्या मनातलं बोलण्याचाच प्रयत्न करत असते. त्यामुळे मला कुणालाही म्हणायची गरज नाही की तुम्ही माझ्या चॅनेलवर या, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जे ज्यांना इच्छा आहे की मी काय बोलते, मला काय सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा जे काय मुलींवरती महिलांवरती अत्याचार होत आहेत, ह्या ज्या गोष्टी मला जे सांगायच्यात पोहोचवायच्यात प्रत्येक घराघरातल्या ज्या नवीन लग्न झालेल्या आहेत महिला, ज्यांच्यावर घरगुती कौटुंबिक हिंसाचार होत आहेत किंवा ज्यांच्यावर छळ, बलात्कार, रेप अशा काही गोष्टी घडतायत महाराष्ट्रामध्ये सध्या असंच वातावरण चाललेलं आहे. आणि या गोष्टी घडू नये म्हणून आपण हे व्हिडिओ बनवत असतो. आणि हे घराघरापर्यंत पोचावे, कुठेतरी त्यांना थोडासा आधार आणि धीर भेटावा की आपल्याला जगायचंय, आपल्याला मरायचं नाही. आपण ह्या पृथ्वीवरती जन्म घेतलेला आहे तर जन्म घेतलाय म्हणजे की कसंही मरायचं असं नाही ना चालणार.
जन्म भेटलाय तर मृत्यू हा टळत असतो. प्रत्येकाला जगायचं आणि प्रत्येकाला मरायचं तर एक ना एक दिवशी आहेच बघा. परंतु कुणाच्याही दबावाखाली आणि कुणाचाही अत्याचार सहन करून मरायचं नाही. जगायचंय तर एकदम थाटात माटातच जगायचं आणि एकदम छान जगायचंय. कारण जीवन हे खूप सुंदर आहे आणि ते एकदाच मिळतं आणि ते एकदम छान जगलं पाहिजे असं माझं तर मत आहे. आणि हसणाऱ्यांनी हसत राहावा, तुम्ही हसायचीच काम करत राहावा. आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ बघून जर हसत असाल तर नक्कीच माझे व्हिडिओ तुम्ही बघा आणि नक्कीच हसा आणि कमेंट मध्ये सुद्धा येऊन हसा. मला उलट छानच वाटेल, कारण माझ्या व्हिडिओ मुळे तुम्हाला हसू येते आणि कुठं मी चांगलं काम करते कारण तुम्हाला हसायला येते म्हणून. तर मग तुमच्या महाराष्ट्र ताईला प्रिया होळा आपण खरंच सांगण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलवरती. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा. धन्यवाद.